श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. उद्या 25 जानेवारी शाकंभरी पौर्णिमासुद्धा आहे, जी पौष महिन्यामध्ये येत असते. तर अशी ही पौष पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग तर हे एकत्र आलेले आहेत. त्यामुळे अतिशय दुर्मिळ असा शुभयोग हा जुळून आलेला आहे. तर या दिवशी शुभमुहूर्त काय असणार आहे, म्हणजे गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो योग कधी असणार आहे, तसेच गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व काय आहे, त्यासोबतच या दिवशी काय करावे आणि काय करू नये, कोणत्या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. बरेच लोक या चुका करत असतात. तर या कोणत्या चुका आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अतिशय दुर्मिळ असा योग असतो. तो योग वर्षभरामध्ये क्वचितच येत असतो. असं म्हटलं जातं की या दिवशी जर सोने खरेदी केले तर ते गहाण ठेवण्याची किंवा ते मोडण्याची वेळ येत नाही, तर त्या सोन्यामध्ये वाढच होत असते. त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी या दिवशी आपण काही नवीन कामे सुरू करू शकतो. जसे की आपल्या व्यवसायाची सुरुवात असेल किंवा एखादं काम बंद पडलेलं आहे तर ते काम आपण पुन्हा सुरू करू शकतो. असं म्हटलं जातं की या दिवशी जर तुम्ही कोणत्या गोष्टींची सुरुवात केली तर हमखास आपल्याला त्यामध्ये यश जे आहे तर ते मिळत असते. त्यामुळे आपल्याला या दिवशी बरेचसे म्हणजे तुम्हाला जी कोणती कामे तुमची अडलेली आहेत तर ती कामे तुम्ही पुन्हा सुरू करू शकता. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हा जो योग आहे तर तो विशेष असा योग मानला जातो. आपल्या कुलदेवतेची सुद्धा मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्याला कुलदेवेचे सुद्धा आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात. त्याप्रमाणेच हा दिवस पूजा, मंत्र, तंत्र, साधना, संकल्प, जप तर या गोष्टीसाठी उत्तम मानला जातो. याच दिवशी काही तांत्रिक जे आहेत तर ते साधना करून आपल्या दुर्भाग्याला सौभाग्यशाली बनवतात. तर एवढे महत्त्व या दिवसाला आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त गुरूंची सेवा जी आहे तर ती करायची आहे. कारण या योगावरती तुम्ही कोणतंही जरी काम केलं किंवा कोणताही एखादा उपाय केला, पूजा केली, उपासना केली तर ते कधीही निष्फळ होत नाही. 100% आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत असते. अगदी आपला नशीब बदलवणारा असा हा योग असतो. आपले दारिद्र्य जे आहे तर ते दारिद्र्य दूर करणारा, आर्थिक स्थिती सुधारवणारा तर असा हा योग जो आहे तर तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. आणि आपल्याला या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या हमखास करायच्या आहेत. या दिवशी पिवळे वस्त्र, हळद, डाळ तर या गोष्टींचे दान करावे. तसेच या दिवशी धार्मिक अनुष्ठानसुद्धा केले जाते. काही लोक या दिवशी ब्राह्मण भोजन घालून पुण्य मिळवतात. गोरगरीब गरजूंना आपल्याला जमेल तसे यथाशक्ती आपल्याला दान जे आहे तर ते करायचे आहे. त्यासोबतच तुम्ही काही मंत्रांचा या दिवशी जप करू शकता. आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा मंत्र आहे जो इच्छापूर्ती मंत्र आहे. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही या मंत्राचा जप केल्यामुळे ती पूर्ण होऊ शकते. आणि हा मंत्र असा आहे, ओम क्लीम बृहस्पते नमः. ओम क्लीम बृहस्पते नमः. तर तुम्ही या मंत्राचा सुद्धा या दिवशी किमान 108 वेळेला जप करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा जमेल तर तेवढा जप तुम्ही करू शकता. त्यासोबतच माता अन्नपूर्णेची सुद्धा सेवा या दिवशी करायची आहे. पौर्णिमासुद्धा आहे आणि गुरुपुष्य योगसुद्धा आहे. त्यामुळे माता अन्नपूर्णेला कुंकुमार्चन करा किंवा तुम्ही अक्षता अर्चन करू शकता. त्याप्रमाणेच आपल्या कुलदेवीला सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो. माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करू शकतो. तसेच आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा आपण या दिवशी भरू शकतो. तसेच आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्यासोबतच आपल्याला काही गोष्टी यासुद्धा करायच्या आहेत, म्हणजे कनकधारा स्तोत्राचं पठण तुम्ही या दिवशी करू शकता. त्याप्रमाणेच व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर त्याचे पठण करावे. विष्णू सहस्रनामाचे सुद्धा पठण करावे. कारण गुरुपुष्य योग जो आहे तर तो विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत खास मानला जातो. आणि बघा, ज्या ठिकाणी विष्णू आहेत तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी जी आहे तर ती आपोआप येत असते. त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्रनामाचं सुद्धा पठण करायचं आहे. त्यासोबतच तुम्ही श्री सूक्तमचे सुद्धा पठण करू शकता. आणि 16 वेळेला आपल्याला या दिवशी महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. तुम्ही माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा. त्यासोबतच माता लक्ष्मीसमोर आपल्याला बसायचं आहे
आणि तुमच्या हातामध्ये 2 लवंगा घ्या. 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणा आणि या ज्या लवंगा आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर या लवंगा तुम्ही एका लाल पोटलीमध्ये, लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. यामुळे आपल्या ज्या काही पैशासंबंधीच्या आर्थिक समस्या असतील तर त्या समस्या ज्या आहेत तर त्या कमी व्हायला मदत होते. त्याप्रमाणेच या योगावरती आपण कोणत्याही सेवा केल्या तर त्या दीर्घकाळ टिकतात, म्हणजे कायमस्वरूपी त्या टिकतात, त्याचे फळ आपल्याला मिळत असते. त्याप्रमाणेच तुम्ही या दिवशी तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजा करा. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय तर असे म्हणत आपल्याला या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता या दिवशी सोने खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व दिलं गेलेलं आहे, परंतु प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होत नाही. तुम्हाला जरी सोने खरेदी करणे शक्य झाले नाही तरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल, कवड्या असतील किंवा कामधेनूची मूर्ती असेल किंवा या दिवशी तुम्ही पौर्णिमा असल्यामुळे माता अन्नपूर्णेची मूर्तीसुद्धा आणून स्थापन करू शकता. आणि काहीच नाही जमले तर तुम्ही अगदी 5 ते 10 रुपयाचे धने खरेदी करा आणि या धन्यांचा उपायसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्याची खरेदी या मुहूर्तावरती तुम्ही करू शकता. सोने जे आहे तर ते शुद्ध, पवित्र, अक्षय असते आणि त्यामुळे शक्य असेल तर ते खरेदी करा. कारण गुरुपुष्य योगावरती खरेदी केलेले सोने कधीही मोडण्याची वेळ येत नाही, तर त्या सोन्यामध्ये वाढच होते. तर अशी मान्यता आहे. जास्तीत जास्त पुण्यपदरात पाडून घेण्यासाठी आपल्याला जमेल तशी सेवा, साधना, उपासना तर या गोष्टी करायच्या आहेत. अन्नपूर्णा मातेची, आपल्या कुलदेवीची आणि खास करून लक्ष्मी मातेची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे. आता आपण या दिवशी काही गोष्टी तर या मात्र चुकूनही करायच्या नाहीत. तर या गोष्टी कोणत्या आहेत तर तुम्हाला या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नयेत. असं म्हटलं जातं की गुरुपुष्य योगावरती तुम्ही जर तुमच्याकडील पैसे कोणाला उधार दिले, उसने दिले तर ते पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. म्हणजे ते पैसे आपल्याकडे पुन्हा येण्याची शक्यता जी आहे तर ती कमी असते. ते पैसे आपले अडकू शकतात. ते पैसे परत मिळण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतील. त्यामुळे या योगावरती चुकूनही कोणाला पैसे देऊ नका. कोणी कितीही मागितलं तरी कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. त्यासोबतच आपले सोन्याचे जे दागिने आहेत तर ते सुद्धा कोणाला कितीही आवडले तरी या योगावरती देऊ नका. तसेच माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या लवंग असतील, धने, हळद, मीठ या गोष्टीसुद्धा कोणालाही या योगावरती द्यायच्या नाहीत. तसेच या दिवशी आपल्याला मांसाहार बिलकुल करायचा नाही. कोणालाही अपशब्द बोलायचा नाही, कोणाचाही अपमान करायचा नाही. घरामध्ये कलह, वादविवाद गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. त्यासोबतच या दिवशी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. कोणावरतीही रागवायचं नाही. घरातील गृहलक्ष्मीचा अनादर करायचा नाही. तसेच या दिवशी केस धुवू नयेत आणि फरशीसुद्धा पुसू नये. कारण यामुळे आपला जो गुरुग्रह आहे तर तो कमजोर होत असतो. त्यासोबतच या दिवशी सोने खरेदी करण्याला कितीही महत्त्व असले तरीसुद्धा आपल्याला खास करून सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी नवीन सोन्याचे दागिने आणि नवीन कपडे हे मात्र घालू नयेत. तर ही सुद्धा जी गोष्ट आहे तर ती आपल्याला पाळायची आहे. ही चूक बरेच लोक करतात, त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही.